तर शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी आपण आहोत आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या हळदीच्या मार्केटमध्ये, म्हणजेच आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येते. तर शेतकरी बांधवांनो, आज वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपतचं बीट झालेलं आहे. तर आजच्या बीटामध्ये हळद काय होत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा. चॅनल नसेल तर चॅनलला नक्की भेट देण्याचा प्रयत्न करावा. व्हिडिओला सुरुवात करूया. हा गट्टा पाहू शकता 16,450 रुपये विकलेला आहे. सोळा 16,500. 16,300 रुपये मिडियम गट्टा. कांडी पाहू शकता 166 रुपये किलो. 16,600 रुपये. 16,805 रुपये. छान माल. मिडियम गट्टा 16,205 रुपये. 16,900 रुपये. 17,000 रुपये. छान माल आहे. 170 रुपये किलो. 17 कहाँ है? आपला येत नाही नंबर सोमवारी सोमवार सोमवारी कमी शक्यता आहे. 17 टमाटा गट्टा 17,500 रुपये किलो आहे. 16,700 रुपये. यूट्यूब सुरू झाले की हो? 18,000 रुपये. तुम्हाला सुद्धा बैराजा हे बैराजा हां बैराजा बैराजा सुद्धा माझी 16,600 रुपये डबल पॉलिश गट्टा. 16,805 रुपये डबल पॉलिश गट्टा. 17,000 रुपये खंडी. 16,705. $17,200 रुपये. 16,300 रुपये मिडियम माल. 16,900 रुपये. 16,530. तर शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट ते हळदीचं बोलीपतचं बीट झालं. आजच्या बीटामध्ये हळद 16,000 रुपयापासून वरीत 18,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकलेली. तर शेतकरी बांधवांनो, वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांतळी कोणत्या वेळात व्यापारी बांधवाची बिटाची पहिली चौकशी करून हळद विक्री आणावी त्याची विनंती. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचं अपडेट. ते अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. शेतीमध्ये संस्कृत अशाच
नवनवीन प्रकारच्या बळीराजा उपख्याने भेट द्या. धन्यवाद.